मॅथ्स मध्ये आता अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा ना, प्रश्न किती छान आहे. एका वर्गातील विद्यार्थ्यांना 720 मोबाईल किती प्रकारे वितरित केले जाऊ शकतात, म्हणजे किती प्रकारे डिस्ट्रीब्यूट केले जाऊ शकतात, असा हा प्रश्न दिलेला आहे. काय करायचं बघा, जेव्हा असे प्रश्न विचारले जातात. 720 मोबाईल आहेत, बरोबर, तर मी ते 720 लिहितो. आता 720 ची करायची फोड, कोणता गुणाकार 720 येईल? आपल्याला माहिती आहे 720 मध्ये 72 आहे, तर 8 9 72 म्हणून 8 गुणिले 9 आणि पुढे किती आहे 10. 8 9 72 गुणिले 10 720. मला सांगा 8 म्हणजे 2चा कितवा घात येतो? तिसरा घात. 9 म्हणजे 3चा दुसरा घात. आणि 10 ची फोड आपण कशी करू शकतो? 5 दुने 10, कारण 10 कोणाचा घातच नाहीये, तर ते येऊ शकतं 5 गुणिले 2, म्हणजेच 5चा पहिला घात 2चा पहिला घात. आता 2चा ऍक्च्युअल मध्ये कितवा घात येणार? इथे 3 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे 2चा कितवा घात येणार? चौथा गुणिले 3चा कितवा घात येणार? 2 घात आणि 5चा कितवा घात येणार? पहिला घात. जेव्हा आपण इथपर्यंत पोहोचतो, पुढची स्टेप बघा काय आहे. याचं उत्तर काढण्यासाठी पुढची स्टेप आहे नंबर ऑफ फॅक्टर्स काढायची. नंबर ऑफ फॅक्टर्स, पण त्यात जाऊ नका खोलात. काय करायचं, जे काही घातांक आहेत त्याच्यापेक्षा एक संख्या मोठी घ्यायची. आता 4च्या पुढची मोठी संख्या कोणती आहे? 5 गुणिले 2च्या पुढची संख्या कोणती आहे? 3 आणि या 1च्या पुढची संख्या कोणती आहे? 2. यांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 दुने 30. तर या प्रश्नाचं उत्तर झालं ऑप्शन क्रमांक 2, जे आहे 30. ही मेथड लक्षात ठेवा, कारण असे प्रश्न विचारले जात आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.